आतापर्यंतचे श्लोक लक्षात आलेत ना सगळ्यांच्या? हो हो. चालेल. आपण मग 30वा परत घेऊया. अशोकवीर दादा, आपण 30वा आणि 31वा असे 2 श्लोक घ्या. हा 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 घेतो. गांडीवं संसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हा, आता इथे याचा सरळ सरळ अर्थ आहे की गांडीव म्हणजे माझ्या आता हातातून, म्हणजे कालच्या 29व्या श्लोकात तो म्हणाला माझे गात्र सगळी गळून गेलेली आहेत, माझं मुख म्हणजे तोंड सुकले, अंगाला कंप सुटलाय आणि अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. आता आपण पण काल आपण हे बोललो की आता काल हे सांगता सांगता माझा पण टोन वर गेलेला, तो माझ्या लक्षात नाही आला. पण इथे अर्जुन इतक्या कठीण परिस्थितीतही त्याला आपल्या शरीरात, आपल्या वाणीत, आपल्या मनात काही चेंजेस होत आहेत हे तो पाहू शकतोय. म्हणजे कुठेतरी स्वतःचं मन आणि बुद्धीपेक्षा वेगळा राहून पाहण्याची त्याची ऑलरेडी एक तयारी एका लेव्हल पर्यंत झालेली आहे. काल अशोकवीर दादा तुम्ही नव्हता, एक आम्ही हे बघितलं की पहिल्या अध्यायातनं काय शिकायचं, तर अर्जुनाची जी लेवल आहे त्याची त्याचं जे दुःख आहे, मोह आहे, ते दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आहे. हे सगळे सात्विक गुण त्याच्यात आहेत. तसंच इतक्या कठीण परिस्थितीतही आपल्या आत, शरीराच्या आत काय चाललंय, मनाच्या आत काय चाललंय, याचा एक तटस्थपणे पण तो आढावा घेऊ शकतोय. म्हणजे त्यांनी परफेक्ट स्वतःचं वर्णन केलंय. जनरली आपल्याला काय होतं, आपण एखाद्या मूडमध्ये रागात किंवा क्रोधात किंवा आनंदात एकदम वर गेल्यानंतर आपल्या टोनकडे किंवा आपल्या फेशियल एक्सप्रेशनकडे आपलं लक्ष राहत नाही. म्हणजे कधी कधी असं होतं ना, म्हणजे हल्ली तर बऱ्याच वेळा होतं की मुलं पण किंवा आपण पण मोबाईल घेऊन काहीतरी पाहत असतो, आजूबाजूची लोक काहीतरी वेगळं बोलत असतात आणि आपण एखादा जोक बघून मध्येच आपण हसतो आणि मग विचारल्यावर आपल्याला थोडंसं ऑकवर्ड होतं. म्हणजे काय होतं की त्या परिस्थितीतल्या जे आपल्या आत चाललंय आणि बाजूचं काय आहे याचं भान आपल्याला राहत नाही. ते भान इथे अर्जुनाला आहे की मला काय होतंय आतून ते सांगतोय. आणि गांडीव माझ्या हातात राहू शकत नाहीये, जो म्हणजे सव्यसाची अर्जुनाला म्हणतात की तो उजवा हात, डावा हात, कोणत्याही हातात धनुष्य पकडून कोणत्याही हाताने बाण मारू शकणारा असा ते गांडीव पण मला पकडता येत नाहीये. आणि म्हणजे मला अंगाचा दाह व्हायला लागलाय आणि माझं मन भ्रमित होतंय. म्हणजे कुठेतरी मन भ्रमित होत असलेलं हे पण कळणं. आपण रागाच्या वेळी फटकन काहीतरी बोलून जातो किंवा तर त्यावेळी आपल्याला भान राहत नाही. पण अर्जुनाला इथे आपलं मन भरकटतंय याचंही भान आहे. हा एक त्याच्यातला एक मोठा गुण आहे की ज्याच्यामुळे तो हे अॅनलाइज करू शकतोय की माझी आत्ताची स्थिती काय आहे. आणि पुढे पण हे विशेष त्याची वृत्ती याच्यातनं कळते. तो काय म्हणतो की निमित्तानी च पश्यामी विपरीतानि केशव, म्हणजे न च श्रेयोनुपश्यामी हत्वा सजन्माहवे. म्हणजे याच्याशिवाय बाकी सगळी लक्षणं मला विपरीत दिसत आहेत. म्हणजे आता हे मला दुःख होतंय ह्याला विपरीत म्हणत नाहीये तो म्हणतोय आता मला उलट मी भानावर आलोय असं त्याला वाटतंय की अरे आपण काहीतरी चुकणार होतो हे आपल्या लक्षात आलंय, पण याच्याशिवाय बाकीची लक्षणं मला विपरीत दिसत आहेत असं तो म्हणायला लागलाय. कारण का, तर आपले युद्धात स्वजना माहवे म्हणतात, म्हणजे स्वजनांना मानायचं म्हणजे मारायचं, याच्यात काय कल्याण होणार आहे कोणाचं असं तो म्हणतो. म्हणजे तो कौरवांनाही काल पण आपण बघितलं की एवढा अन्याय करून सुद्धा तो कौरवांनाही स्वजन मानतोय अजूनही. असं होत नाहीये की तो आता हे आपल्या विरुद्ध आहे तर यांना मारून टाका. सुरुवातीला तो म्हणाला की माझ्याशी युद्ध करायला कोण आलंय,
मी एकीकडे ऍडमिट पण करतोय लोकांना थोडस. हा, तर पण आता त्याला वाटतंय की ह्या स्वजनांना मारून मला काय मिळणार आहे, म्हणून तो आता पुढच्या श्लोकात त्याचं मन प्रकट करतोय. आता 32वा श्लोक घ्या दादा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा बस येषामर्थे बस बस काङ्क्षितन्नो बस दादा 32 फक्त. राज्यं भोगा. हा दादा, मी एकत्र जे म्हणायचेत ना, म्हणजे ज्याचा एकत्र अर्थ सांगायचा ते मी सांगेन तुम्हाला. मग एकच का आता? हा हा, आता एकच 32च घ्यायचं. म्हणून आता बर. काय म्हणतायत अर्जुन काय म्हणतोय की नकांक्षे विजयम कृष्ण, मला विजयाची पण आशा नाहीये. म्हणजे एक तर अर्जुनाचं एक नाव स्वतःचं विजय आहे, कारण तो सगळीकडे त्याला विजय मिळाला, म्हणजे पराजयाची त्याला माहिती पण नाहीये. आणि तोच अर्जुन आता म्हणतोय की मला विजय नकोय. नच राज्य सुखानीच, राज्याचं सुखही मला नकोय. किन्नो राजेन गोविंद किम भोगैर जीवितेन वा, म्हणजे हे राज्य मिळून किंवा हे भोग मिळून उपयोग तरी काय, कारण काय हे भोग मिळवताना स्वजनांचं हनन करावं लागणार आहे, ही त्याची भीती आहे. हा, आता 33-34 घ्या दादा. येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पिता मातुला श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. आता आपण काल पण बघितलं तसं थोडस आता अर्जुनाला म्हणजे हे तर आता सांगतोय की म्हणजे येशामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगास सुखानीच, म्हणजे राज्य किंवा भोग सुख हे भोगण्याकरता ज्यांच्या बरोबर किंवा ज्यांच्या करता हे मिळवायचं, ते सगळे माझे गुरु म्हणा, म्हणजे काका, नंतर मोठे भाऊ, मुलांप्रमाणे असले, मुलं म्हणजे मुलांप्रमाणे असलेले, पुत्र म्हटले म्हणजे पुत्रासारखे असलेली सगळी, हे मामा, सासरे, नातू, माझे मेवणे आणि हे सगळे अन्य कुटुंबीय जे समोर दिसत आहेत, आणि ते सगळं त्यांचं सर्वस्व त्यागून, धन त्यागून म्हटलेलं आहे. पण धन म्हणजे नुसतं पैसे आशा यांनी नाहीये. आपलं शरीर हे पण आपण कमवलेलं आहे, त्यामुळे ते पण धन झालं. मग विद्या सगळी ती पण धन झाली. तर ते सगळं त्यागून हे लढायला आले. त्यांना मारून आपण राज्य करायचं तरी कोणासाठी, म्हणजे मिळवायचं तरी कोणासाठी, असं तो म्हणतोय. 35वा घ्या दादा. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मयि कृते. आता यांना मला एतान न हंतुम इच्छामी, म्हणजे यांना मला मारायची इच्छा नाहीये. आणि अपि त्रिलोक राज्यस्य, म्हणजे त्रिलोकाचं राज्य जरी मला मिळणार असेल तरी त्याच्याकरताही मी यांना मारणार नाही. मग एवढूशा पृथ्वीकरता तर कोण कशाला, कसं काय मी मारीन. आता इथे तो कृष्णाला हाक मारताना मधुसूदन मारतोय. मगाशी म्हणताना कृष्ण म्हणालाय, आता इथे मधुसूदन म्हणजे मधुदैत्याचा जो नाश करता आहे तो मधुसूदन. म्हणजे कुठेतरी त्याला हे आतून जाणवतंय आणि तेच तो कृष्णाला म्हणतोय की जे राक्षस आहेत किंवा जे वैरी आहेत त्यांना मारणं हे कर्तव्य आहे, पण हे तर आपले स्वजन आहेत, तर त्यांना मारून मी काय करणार.
त्यांना मारून राज्य मिळून तरी काय? म्हणून प्रत्येक ठिकाणची जी संबोधनं आहेत ना, त्याचाही विचार केला तरी आपल्याला बरंच काही काही कळू शकतं. तर इथे मधुसूदन म्हटलेलं आहे. आता हां, तर हे राज्य घेऊन किंवा त्रिलोक्याचं पण राज्य मला नको, तर हे पृथ्वीचं राज्याचं तर काय बोलायलाच नको, असं तो म्हणतोय. पुढे 36. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीति स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. आता हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आपल्याला या सगळ्या आता किती 15-16व्या किंवा मला वाटतं 23-24व्या श्लोकापासून अर्जुनाचं हे सगळं नाही सॉरी 27-28 पासून हेच सुरू झालंय ना अर्जुनाचं, की यांना म्हणजे आधी तो कोण आहे पाहिलं आणि मग तेव्हापासून जे 29, 30, 31 सगळं तेच म्हणतोय की यांना मारून काय करायचं, यांना मारून काय करायचं, यांना मारून काय करायचं. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं तेच तेच अर्जुन बोलतोय, पण इथे एक वेगळा मुद्दा अर्जुनाने यात त्याच्या बोलण्यात आलाय. तो काय म्हणतोय की या धृतराष्ट्राच्या मुलांना मारून म्हणजे आता परत तो संबंधीनाच्या पेक्षा परत तो जेव्हा धृतराष्ट्राचे पुत्र म्हणतो तेव्हा एक सार्कास्टिकली म्हणजे चुलत भाऊ नाही म्हणत आहे. म्हणजे येऊन हे 100 शत्रू किंवा हे आताताई पुढे तो आताताई पण म्हणतोय त्यांना. हे आताताई असलेल्या या धृतराष्ट्राच्या मुलांना मारून सुद्धा मिळणार काय आहे? मारून सुद्धा आपल्याला काय प्रसन्नता मिळणार आहे? आता इथे जे तो आपल्याला वयम म्हणतोय, वयम म्हणजे आपल्या दोघांना, आपल्याला अशा यांनी म्हणतोय. म्हणजे श्रीकृष्णांना पण तो ह्यात इन्क्लूड करतोय. आपण काल बघितलं की लोभात असलेल्या माणसापेक्षाही मोहात असलेला जो माणूस आहे तो मोहानी पुढे आपण गीतेत तर आपण तो श्लोक शिकलेलो आहे. मोहात स्मृती विभ्रमा स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. तर मोहामुळे भ्रम होतो आणि भ्रमामुळे बुद्धिनाश होतो. अर्थात अर्जुनाच्या बाबतीत बुद्धिनाशात विनश्यती झालेली नाहीये, कारण थोडीशी बुद्धी त्याची जागेवर आहे. तो त्याला कळतंय आपली बुद्धी भ्रमित होते, म्हणून तो कृष्णाची पुढे मदत मागणार आहे आणि तो भक्त आहे. त्यामुळे त्याच्या साठी विनश्यती हा भाग आलेलाच नाहीये. पण यात सांगण्याची गोष्ट अशी की मोह आला की धर्म किंवा एथिक्स आपण इंग्लिशमध्ये हल्ली खूप म्हणतो किंवा एक नीती ह्याचा त्या मोहाच्या अनुकूल असा अर्थ माणूस लावायला लागतो. आता याला तो या लोक एक तर ते शरीरांना आपले संबंधी मानतोय हा एक मोह आणि दुसरा मी यांना मारू शकतो हा दुसरा त्याच अहंकार. हे एकत्र येऊन तो बोलतोय की यांना मारून आपल्याला काय प्रसन्नता होणार आहे. आता यात ह्या श्लोकावरचं जर आपण ज्ञानेश्वरीचं वाचलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान यात एक्सप्लेन केलेलं आहे. काल परवा पण बोलताना आपण बघितलं की गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी भावकथा पण मध्ये पण सांगितले की ज्ञानेश्वरी हा नुसता गीतेचा अर्थ सांगणारा ग्रंथ नाहीये, तो त्याच्याहूनही अधिक काही आहे. तर ते अधिक काही आहे हे कळण्यासाठी पण ही 36व्या श्लोकावरचं विवेचन उत्पन्न आहे की ज्ञानेश्वर महाराज तेव्हा श्रीकृष्णाच्या मनात काय आलं, अर्जुनाच्या मनात काय आलं हे पण सांगून मग ती ओवी एक्सप्लेन करतात आणि ते आपल्याला जास्त समजू लागतं. तर या श्लोकाच्या बाबतीत ते म्हणालेले आहेत की आपल्याला प्रसन्नता काय होणार आहे हे जेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजेच काय की प्रसन्नता होणार नाहीये हे त्याला वाटतंय. म्हणजेच काय की असं कार्य करून कदाचित देवा तूही मला दुरावशील ही त्याला भीती आहे. म्हणजे कृष्णाला पण हे आवडणार नाहीये अशी त्याला इतकी खात्री वाटते की असं आपल्या लोकांना मारण्याचं पाप केलं तर तूही मला दुरावशील का अशी त्याच्या मनात शंका उत्पन्न होते. आता पुढचं आणि इथे पण मारण्याचाच विषय चाललाय तर
भगवंताचं नाव पण जनार्दन इकडे घेतलेलं आहे. म्हणजे एक कुठेतरी हे पण अर्जुन सांगतोय की दुष्टांना पण मारायचं तू बघून घेशील पुढे, मी कशाला आता ह्याच्यात हात घालू, असंही कुठेतरी त्याच्या आत येऊन जाते. जनार्दन म्हणजे सर्व जनांचा लय करणारा असा तो जनार्दन, असा एक अर्थ आहे. हा, आता 37. सदतीसावा घ्या दादा. तस्मादर्हा वयं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. हा, आता परत तो तेच पुढे नेतोय की म्हणूनच आता माधव पण म्हणजे पण मधुदैत्याला मारणारा तो माधव, पुन्हा मारण्याच्या विषयाच्या संबंधित तो माधव म्हणून हे म्हणतोय. पण त्यात तो काय म्हणतोय परत की तू मारलंस ते राक्षसांना, आता या स्वजनांना मारून काय उपयोग आहे. आणि हे धृतराष्ट्राचे पुत्र आतातही आहेत, पण शेवटी ते आपल्या कुळातले आहेत, माझ्या कुळातले आहेत आणि आपल्या कुळातले आहेत म्हणतो, आपल्या कुटुंबातले आहेत. कारण यादव म्हणजे कोणतीही यादवांकडच्या असल्यामुळे तो म्हणतोय आपल्या कुटुंबातले आहेत, तर यांना नष्ट करून आपण कसे सुखी होऊ, असं तो म्हणतोय. 38. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं तद्रोहे च पातकम्. आता पुढचं पण धर्म आणि त्याचे म्हणजे एखादा माणूस टेन्शन मध्ये असला की कसं पुढचे वाईट विचार करत जातो ना, म्हणजे की अरे बापरे, ते ब्रह्मराक्षसाची एक गोष्ट आहे नाही का, जी रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्यांना सांगायचे की एक माणूस जंगलातनं जाताना एका विशाल वृक्षाखाली बसलेला आणि त्याला खूप भूक लागलेली. तर छान सावलीत बसल्यावर म्हणतो, अरे वा, इथे छान सावली आहे, पण भूक लागली, काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल. तर पंचपक्वान्नाचं ताट समोर येतं, कारण तो असतो कल्पवृक्ष, त्याला माहित नसतं. मग तो म्हणतो याच्याबरोबर छान पेय मिळाली तर बरं होईल. तर सरबत वगैरे येतात. म्हणतो झोपायला छान बिछाना असता तर किती मजा झाली असती. बिछाना येतो आणि मग हा घाबरतो, म्हणतो की काय इथे ब्रह्मराक्षस तर नाही ना, ब्रह्मराक्षसच असावा. मग तो ब्रह्मराक्षस येतो. मग हा तर मला खाणार तर नाही ना, तर खाऊन टाकतो. म्हणजे आपण बरेचसे आपले मनाचे जे प्रॉब्लेम असतात, ते गोष्ट एक छोटी असते, ती आपण वाढवत नेतो. म्हणजे असं झालं तर तसं होईल, तसं झाल्यावर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल आणि त्याच्या टेन्शननी आपण त्रास करून घेतो. किंवा कोणाशी काही बोलणं कोणाशी आपले नीट हे नसतील तर मग तो असं म्हणजे मी असं बोलल्यावर त्यांनी असं बोलला म्हणजे तो आता जाऊन असं करणार, मग ती आता जाऊन ते करणार, मी ते, हे मनातले मांडे आहेत ना, ते असलेली परिस्थिती अजून बिकट करायला हे होतात. तसा अर्जुन आता फक्त आता स्वजनांना मारलंय, समोर आहेत त्यांना मारलंय इथपर्यंत नाही, आता कुलक्षयापर्यंत तो पोचला. म्हणून तो काय म्हणतोय की ही लोक जी लोभाने आलेली आहेत, कौरव म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र, हा त्यांना कौरव म्हणत नाही कारण हा स्वतःही कौरवच आहे, कुरु कुळातला म्हणून. पण त्यांच्या लोभाने ते जरी चुकीच्या यांनी आमच्याशी वागले आणि चुकीच्या म्हणजे अधर्माने युद्ध करत असले तरी आपण युद्ध करून शेवटी कुलक्षय जो होणार आहे तो तर चांगला नाहीये ना. म्हणजे युद्धाचे परिणाम चांगले होणारच नाहीये जरी आपण धर्माच्या बाजूने असलो तर त्यामुळे कुलक्षयाचं मोठं पाप होणं हे कुठेही चांगलं नाही असं तो सांगायला लागला आता. मग त्याच्यात मित्रद्रोह करणं म्हणजे काही कुलातले आहेत तर काही मित्र आहेत, काही नातेवाईक आहेत तर काही मित्र आहेत, त्यांचा द्रोह करण्याचं पातक आपण कशाला करायचं असं तो एक्सप्रेस करतोय, सांगतोय. 39, 40 दोन्ही घेतले तरी चालतील. कथं न ज्ञेयमस्माभिः पापात् निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं
प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मो विभवत्युत. आता इथे अजूनही अर्जुन म्हणजे एकीकडे जेव्हा तो त्याला मधुसूदन म्हणतोय तेव्हा कुठेतरी त्याला ते मधुसूदन हे भगवान विष्णूंचं नाव आहे. त्यामुळे हे भगवान विष्णू आहेत, हे जनार्दन हे पण विष्णूंचं नाव आहे. त्यामुळे हेच ते आहेत, ही जाणीव त्याला कुठेतरी आहे. पण त्याच्याबरोबर त्याची मैत्री आहे, ते सख्य भक्ती जी आहे ती पण मोठी आहे आणि तो दोष नाहीये. म्हणजे सख्य भक्ती असणं आणि बरोबरीचं मानणं हा खरा तर दोष नाहीये. जसं की यशोदेला तर कृष्णांनी त्या मायेतच ठेवलं, कारण आई म्हणून जे प्रेम करते ते भक्त म्हणून प्रेम होऊ शकणार नाही, इतकं ते मोठं प्रेम आहे. आणि भगवंतालाही आईची माया हवे आहे. तसं इथे अर्जुन म्हणजे त्याला इतकी खात्री आहे की आपण कृष्णाचं मन इतकं ओळखतो, आपण इतके जवळचे मित्र आहोत की आपण जो विचार करतोय तो ऑलरेडी त्याला पटतोय असंच याच्या मनात चाललेलं आहे. आणि भगवान गप्प आहेत, कारण जोपर्यंत अच्छा, ते आपण नंतर घेऊ. कधी भगवान बोलतात ते आपण तो श्लोक आल्यावर घेऊ. पण आता भगवान काही बोलत नाहीयेत. तर अर्जुनाला वाटतंय की आपण म्हणतोय ते आता कृष्णाला कळेल आपली चूक होत होती. कदाचित त्याला असं पण वाटत होतं की बरं झालं कृष्ण बरोबर आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला आता हा बरोबर विचार येतोय. ही गल्लत आपली बऱ्याच वेळा होते की एखादा विचार अचानक आपल्याला एखाद्या परिस्थितीत आल्यानंतर आपल्याला आपण म्हणतो अरे देवानीच हा मला विचारायला, पण त्या बाबतीत केअरफुल राहायला लागतं. जसं भगवंतांनी सांगितले तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते की कोणताही विचार जस्ट मनात असा सुचला तर तो देवानी दिला म्हणता येत नाही, आपल्या कर्मानी पण तो येऊ शकतो, म्हणून तो पडताळून पाहावा. तर इथे अजूनही अर्जुन पडताळून पाहत नाहीये, अजूनही त्याला आपल्या बुद्धीबद्दल स्वतःच्या शहाणपणाबद्दल त्याला विश्वास आहे. म्हणून तो काय म्हणतोय की हे जनार्दना म्हणजे त्या लोकांना माहिती नाहीये की कुलाचा नाश करणं पाप वगैरे, आणि त्यांना त्याची पडलेली नाहीये. पण आपल्याला तर माहिती आहे ना हे मोठं पाप आहे. तर आपण या पापापासून वाचण्याचा काहीतरी उपाय शोधायला नको का? आणि पश्य म्हणजे पाहणे, प्रपश्य म्हणजे स्वतःहून पुढे जाऊन पाहणे. म्हणजे इंग्लिशमध्ये प्रचा अर्थ म्हणजे इंग्लिशमध्ये प्रो म्हणतात ना, ऍक्टिव्ह आणि प्रोऍक्टिव्ह. तसं प्रनी प्रो म्हणजे स्वतःहून पुढे जाऊन बघणं, म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं काही उपाय शोधायला नको का, हे तो उलट कृष्णालाच विचारतोय. पुन्हा तेच म्हणतोय कुलक्षय प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातना, म्हणजे कुलक्षयांनी काय काय होणार आहे परत. म्हणजे अजून वरच्या लेवलचा तो विचार करायला लागला की कुल गेलं तर कुलाचे धर्म गेले, आणि म्हणजे कुलाचे धर्म नष्ट झाल्यावर सगळ्या कुलाला म्हणजे पापाने घेरलं जातं. पापाखाली सगळं कुल दबून जातं असं तो म्हणतोय. आता पुन्हा म्हणजे इथेच तो फक्त स्वतःचा विचार करत नाहीये, रादर स्वतःचा विचारच करत नाहीये, तो आपल्या समोरच्यांचा, आपल्या कुलाचा, कुलधर्माचा हा सगळा विचार त्याचा चाललेला आहे. म्हणजे कुठेतरी तमोगुणाने त्याची बुद्धी झाकळली गेली असली तरी मूळची सात्विकता त्याची आहे की तो तरीही त्याच्या धर्माचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. हा, पुढचं घ्या. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. जणू काय त्याचे परिणाम तो आता पाहायलाच लागलाय. म्हणजे नुसतं कुलधर्म नाही, मग अजून काय झालं तर सगळी पुरुष मंडळी गेली, त्यामुळे कुलस्त्रियांचं चरित्र पण दूषित होऊ शकतं, किंवा कुलातल्या ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं नाहीये त्यांना मग दुसऱ्या वर्णाशी वगैरे लग्न करायला लागेल, वर्णसंकर होईल.
हे सगळे तो पुढे 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 विचार करायला लागला. म्हणजे ते दुःख राहिलं बाजूला, म्हणजे युद्ध राहिलं बाजूलाच, तो त्या पुढच्या ह्याच्यापर्यंत सगळ्या त्याच्या परिणामाचा विचार करतोय. 42. संकरो नरकायैव कुलज्ञानाङ्कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. हे म्हणजे आपण म्हणतो ना, सुतावरनं स्वर्ग गाठतात, तसं हे अर्जुन अजून त्याच्यात वरच्या पुढच्या पुढच्या सुतावरनं नरक गाठतोय. आता नरकापर्यंत आलेला आहे. आपण म्हणजे कधी कधी आपण काही याच्यात विनोदी याच्यात पाहतो की एखादा माणूस म्हणजे अरे काय झालं, खोकला झाला, अरे बापरे खोकला झाला, मग त्याचा टीबी होऊ शकतो. टीबी झाला तर माणूस इतक्यात दगावू पण शकतो. आता ही जी भीती घालणं किंवा हे ते काय आहे की आहे छोटं, पण आपल्याच विचाराने आपण ते मोठं मोठं करत जातो. तसं तो म्हणतोय की आधीच्या श्लोकात म्हटलं की वर्णसंकर होऊ शकतो, कारण स्त्रिया दूषित झाल्या की त्यातनं जी संतती निर्माण होईल ते त्याचा वर्णसंकर झालेली संतती ती निर्माण होणार. मग त्या संकराने काय होणार, संकरो नरकैव, वर्णसंकर झाला तर कुलधर्म तर गेलाच आहे आणि वर्णसंकराने सगळं कुल नरकात जातं आणि त्याचा अ, कुल नरकात जायला कारण कुलग्न कोण होईल, तर आपण कुलग्न होऊ, म्हणजे मी कुलग्न होईल. आणि अजून काय होईल, नरकात तर जाईल, पण त्याच्याशिवाय ही जी ते नरकात गेल्यावर त्यांना बाहेर काढण्यासाठी जे पिंडदान करून जर नरकातून बाहेर काढायचं असेल, आपण म्हणतो ना पितरांना, म्हणजे आपण म्हणतो म्हणजे धर्मात जे सांगितलेलं आहे की पितरांना जे पिंड देतो त्यांनी त्यांना उत्तम गती मिळायला मदत होते. तर ते करणारं पण कोण नाहीये, म्हणजे नरकात तर पडूच, पण त्या नरकातनं बाहेर यायसाठी पण कोणी जीवित राहणार नाही पुढे. ते 43-44 दोन्ही घेतलं तरी चालेल. दोषैरेतैः कुलज्ञानां वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. परत ह्या म्हणजे वर्णसंकराच्या दोषांनी परत तेच त्यांनी सांगितलं की म्हणजे कुलग्न जे वर्णसंकर ज्यांच्यामुळे होतो त्या कुलग्नांच्यामुळे फक्त आता त्या कुलापुरतं नाही, आता तर तो पूर्ण सनातन धर्मापर्यंत म्हणजे कुलधर्मापर्यंत तर पोचलेलाच आहे, पण शाश्वत धर्म म्हणजे पूर्ण सनातन धर्मापर्यंत पोचला. याचं कारण म्हणजे त्याला माहित आहे की 18 औक्षणी सैन्य, म्हणजे असं म्हणतात की महाभारतानंतर म्हणजे हे ते पुरुष मंडळीच फार कमी राहिली. तर त्यामुळे तो पुढचं पण म्हणतोय की सनातन म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेला सनातन, म्हणजे सत म्हणजे त्रिकाला बाधित, आपण सच्चिदानंदातलं म्हणतो. तर सनातन धर्म म्हणजे अनंत काळापासून चालू आलेला आहे. त्याची सुरुवात सांगता येत नाही. तो आहेच पहिल्यापासून. त्याचाही नाश होण्याची वेळ येईल आणि जाती, धर्म हे जे सगळं आपले एक व्यवस्था आहे, एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्ट्रक्चर बनलेलं आहे, ते सगळं कोलमडून जाईल असं तो म्हणतोय. पुढे उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे परत तो म्हणजे सगळं त्याच्या धर्माचं कर्माचं म्हणजे कर्मविपाक शास्त्र म्हणतात त्याला, की कोणतं काम केल्यावर त्याचं काय पुण्य काय पाप आणि त्याचे परिणाम काय होतात त्याचे, त्यामुळे पुढच्या ह्याच्यात काय होतं हे सगळं कर्मविपाक शास्त्र आहे. आता तेच तो सांगायला लागला. म्हणजे एके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की हे अहंकार जो आहे तो
अज्ञानाच्या पाठी तेवढा लागत नाही, ज्ञानाच्या पाठी लागतो. म्हणून बऱ्याच वेळा म्हणतात ना, भोळी भक्ती असली तर देव लवकर भेटतो. कारण अ, अ, आता अर्जुनाचं कसं झालंय, की एकीकडे म्हणतोय माझं भ्रमित अवस्था झालीये, पण तरी पण मलाच सगळं कळतं, ही जी भूमिका मनात आहे, त्यांनी तो म्हणजे त्याची भूमिका बरोबर कशी आहे ही त्याची इतकी खात्री आहे, की तो अजून पुढे सांगतोय, की ह्यानी काय होईल, असं होईल, तसं होईल. म्हणजे कुठेही तो त्याच्या मनात विचारही नाही, की आपली विचाराची पद्धती चुकते. कारण तो कॉन्फिडन्स आहे, की मी जे ज्ञान मिळवलेलं आहे, ते मी मिळवलेलं आहे आणि योग्य प्रकारे मिळवलेलं आहे. असं त्याला तो एक सात्विक अहंकार त्याच्या मनात आहे अजून. हं. मग तेच म्हणतोय कुलधर्म अहो गेले तर तो नरकात राहायला लागतं. आणि हे मी ऐकलेलं आहे म्हणजे गुरूंकडनं ऐकलेलं आहे हे पण सांगतो म्हणजे तो रेफरन्स पण देतोय. हां, पुढे 45. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः तिन्ही घ्या दादा. म्हणजे आज आपला अध्याय संपेल. यदिमामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणया धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। आता आपण आधीच्या ह्याच्यात जे बघितलं ते आता बाहेर आलंय अर्जुनाचं, की तो म्हणतो अहोबत महत्पापम कर्तुम. म्हणजे अरे बघ आपण केवढं मोठं पाप करत होतो. म्हणजे जसं काही कृष्णाला कळलेलं नाहीये, याला कळलंय आणि आता हा सांगतोय, की आपण म्हणजे आम्ही म्हणतोय तो आम्ही केवढं मोठं पाप करत होतो. पण ज्यांचा सल्ला, ज्यांच्या विचार विनिमय करून हे युद्ध ठरलेलं आहे, ते सगळे चुकलेले आहेत असं कुठेतरी तो अर्जुन म्हणतोय आणि त्याच्यात श्रीकृष्ण पण आहेत. तर त्यामुळे तो म्हणतो की केवढं मोठं पाप करायला आपण निघालेलो होतो. या राज्यसुखाच्या लोभाने आपण स्वजनांना मारायला आलो होतो. याचा अर्थ असा आहे की अर्जुनाला हे युद्ध कशासाठी आहे हेच कळलेलं नाहीये. हे युद्ध जे आहे ते अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आहे. हे राज्य मिळवण्यासाठी नाहीच आहे. तर ते पण तिथे त्याला कुठेतरी होतंय, की त्याला अजून असं वाटतंय, की आपल्या भावावर अन्याय झालेला आहे आणि त्याचं राज्य त्याला मिळत नाही. तो अन्यायाचा प्रतिकार आपण करतोय. पण ती लेव्हल नाहीये. ही पूर्णच त्या युगात धर्माची स्थापना करण्या इतक्या वरच्या लेव्हलचा त्याचा उद्देश आहे. हे त्याच्या लक्षात आलेलं नाही आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा उद्देश बदलला, की तीच कृती पुण्याची कृती पापाची होते, पापाची कृती पुण्याची होऊन जाते. जसं एखाद्याने दुसऱ्याला गोळी मारली हे पाप आहे, पण ती युद्धात शत्रूला गोळी मारली तर ते पुण्य आहे. तर तो पहिल्यांदा म्हणजे आपण जे करतोय त्याचा हेतू काय आहे? आपण झाडू मारतोय कारण माझं कर्म झाडू मारणं आहे आणि याने माझी बुद्धिशुद्धी होऊन मुक्तीला कारण होणार आहे, तर ते मुक्तीला कारण होणार आहे. पण मी झाडू मारताना अरे हे मलाच करायला लागतंय, हे दुसऱ्या कोणी केलेलं पाहिजे किंवा नोकर तरी मी ठेवायला पाहिजे होता, माझ्याकडे तितके पैसे, की मग त्याचा परिणाम वेगळा होतो. तर हे ह्याच्यात अर्जुनाचं ते बाहेर आलेलं आहे, की त्याला उद्देश योग्य कळलेला नाहीये आणि त्यांनी तो फक्त माझ्याकरता मी हे युद्ध आमच्या भोगाकरता करतोय असं म्हणून तो कृष्णाला सांगतोय आणि म्हणजे आता माझ्यात शस्त्र नसण्याला मला समोरच्यानी मारलं तर बरं होईल हे पण तो म्हणतोय. म्हणजे कुठेतरी किमपुरुषता त्याच्यात आली. नाकर्तेपणा आला, की मला आता डिसिजन घ्यायचा नाहीये. समोरच्यानीच मला मारलं तर मला काही डिसिजन घ्यायला लागणार नाही. हे झालं. आणि मग तो हे म्हणून तो एवढं सगळं ज्ञान सांगून तो रथात खाली बसलेला आहे
आणि धनुष्यबाण त्याच्या हातात खाली हे सोडून त्यांनी खाली तो बसलेला आहे. असा हा याचा शेवट झालेला आहे. प्रार्थना घेता का? आपण डिस्कशन पुढच्या वेळी करू, कारण 1च मिनिटं राहिलेलं आहे. हो घेते. हा. हा घेते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.